नभांगणी मेघराज रंग उधळून गेला सप्तरंग इंद्रधनुची कमानी यावल्या चिंबासमानी ओला गंधमातीचा सांगून गेला जीव सुखावला आला गणराजा आला माझा गणराजा आला आला गणराजा आला माझा गणराजा आला. सुप्रभात मंडळी, कोकणातून आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आहे सोमवार आणि आजच्या डेली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय परत एकदा थेट कोकणातून. पावसाचं वातावरण बघा, पाऊस तुर्तास थांबलाय, पण मध्येच जी काही मोठी सर येते ती वादळच आहेत. काल रात्री एवढी हवा सुटलेली ना, बापरे, खतरनाक. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान केलंय. बऱ्याच ठिकाणी डोंगर वगैरे असे पूर्ण जमीन आरली आहे, कुठे काय काय झालं. इव्हन तामिनी घाटातली पण न्यूज बघितली, तिथला पण रस्ता बंद झाला आहे. मुळशीमध्ये काहीतरी रस्ता बंद झाला आहे. सकाळी मस्त की आता छानपैकी उठलो आहे आणि हे वातावरण पाहायला मिळतं आहे. थोडंसं सकाळी उठल्यानंतर आम्ही कोकणी माणसं कुठली गाणी ऐकतो बघायचं आहे. तर मुंबईला काही बाऱ्या वगैरे होतात आता शक्तितुऱ्याच्या. आता शक्तितुरा पावसाळ्यामध्ये खूप बाऱ्या अशा मुंबईला होतात. म्हणजे गणपती येण्याच्या अगोदर कार्यक्रम कुठे होतात तर मुंबईमध्ये होतात. त्याच्यानंतर गणपतीच्या दरम्यान गावाकडे बाऱ्या होतात. आता हळूहळू गावाकडे मुंबईमधून सुरू झालेल्या बाऱ्या गावाकडे येतील. तर कसं आहे, माटलबुवा यांची बारी बघत होतो, यूट्यूबला सजेशनमध्ये व्हिडिओ आला आणि तिथे खरं तर गाणी ऐकली. खतरनाक आवाज बुवांचा, खतरनाक. आणि ते मूळ कवी भानुदास घराण्यातले आहेत, या गायकी करणाऱ्या घराण्यातले आहेत आणि त्याच घराण्यातले आम्ही देखील आहोत. म्हणजे माझे वडील शाहीर आपू फडकले भानुदास घराण्यातले आहेत आणि बरेच असे आमच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतले गावातले मंडळी भानुदास घराण्यातले आहेत. तर आम्ही देखील भानुदास घराण्यातले आहोत आणि माटलबुवांचा आवाज ऐकून आहे ना भारी वाटलं, भारी खतरनाक. सो तुम्ही देखील शक्तितुरा तुम्हाला आवडत असेल आणि बघायचं असेल कोकणातला शक्तितुरा कसं असतं, सो मुंबईमध्ये कार्यक्रम होत असतात, जाऊन मस्तपैकी थिएटरला एन्जॉय करा. चला, मी आलो आहे आमच्या शेतावरती. शेतामध्ये बघा, आपलं शेत बघा मस्तपैकी डुलायला लागलंय. फोड वगैरे झाली आपली. हे बघा, हा 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 काही दिवसापूर्वी नक्कीच कोकणातला शेतकरी चिंतेत होता आणि बघा शेत वाढतंय की नाही, रोपं वाढणार की नाही याच्यामध्ये थोडीशी शंका होती. पण आता बघा, हे थोडंसं रोप वाढलेलं बघून मनाला कुठेतरी शांतता मिळते. चला, जकास. पाऊस आला आणि अजून काय, कालच्या वातावरणात म्हणजे काल जो काही वादळ वारा आला त्याच्यामध्ये आमचा आळ्यांचा, म्हणजे आपण जे काही दोडका, तवसं, कारली बिरली लावलेली होती त्यांचे वेल करण्यासाठी मांडव असतो, त्याला मी अलं म्हणतो. तर त्याचं मांडव मोडलाय. तर आई आली आहे, ते बघूया काय करते. मंडळी चला, इथे आता आईने आमच्या मांडव सकाळपासून केला नाही. आई झाला घेवडा होता ना, घेवड्याची वेल होती ना. कारल्याचा तिकडे आहे, मला वाटलं कारल्याचा पडला असेल. हा, जिवंत राहायला एक वेल ठेवलास घेवडीचा. असा वेल ठेवला नाही आहे, काढून टाकला. काल जोरात वारा आला ना, पडला खाली. आम्ही असंच बघा साध्या काट्या वगैरे उभ्या केलेल्या आहेत, थोड्याशा पावसामुळे तेवढं कुसतात वगैरे किंवा लागलेले असतात. आणि वरती असं शिरं टाकायचं, काटेरी काहीतरी, मग ते वेल जातात आपोआप. आता इथे आहे भाजी कुठली लावलीस? दारची भाजी. हळद बघ आली, हळद. हे बघा, आपण हळद लागवड केली होती ना, ती हळद आली बघ कशी मस्त छान अशी छोटी छोटी इवलीशी रोप आली आहेत. आता हे रताळ्याची वेल, हे काढलंच नाही ना, हे खाली जमिनीत गेलं असेल. कोलजन आहे, कोलजन आहे. हे बघा, तेरं कुठं आहे? हा, हे अळूचं. हे सोनालीने आणलं होतं माहेरून कंद, त्याला पण आलं येत आहे आता. आणि इकडे हे रताळ्याची वेल आहेत. हे काय आहे? कारले आहे ना, तवशी. हे आहे ना तवशीचा वेल आहे, तो मांडवावरती जाईल. इकडे कारलं आणि पडवल आणि त्याचबरोबर तवशाचे पण वेल आहेत.
असा हा मांडव, दोडका. इकडे बघा हा तुळशीचा वेल आहे, तो वरती जाईल इकडून आता असा. आणि इथे कारला आणि दोडक्याचे वेल लावलेत. ते बघा मस्तपैकी असा मांडव बनवला, गेल्या वेळी बाबांनी बनवला होता. झकास. हे बघा कढीपत्त्याचं झाड, फ्रेश कढीपत्ता. इकडे बघा रानकेळी कशा एकदम पटापट वाढल्यात. मागे दाखवले तेव्हा एवढी पानं नव्हती. आता याचे श्रावणामध्ये उपास सोडण्यासाठी, म्हणजे या रानकेळीच्या पानावरती आम्ही श्रावणातले उपास म्हणजे सोडतो. संध्याकाळी जे उपवास असतात सोमवार आणि शनिवार ते पाळतो आणि ह्या केळीच्या पानावरतीच आम्ही उपास सोडतो घरी. हा मस्त झालं. ती रानकेळी थोडीशी मोडली आहे वाटतं. हे बघा वाऱ्याचा झुरूक येतो मध्येच. हे बघा हे रानटी सुरणाचे कंद बघा कुठून कुठून येत आहेत. हा बघा हा छोटा कंद बघा, हा माझा बूट आहे पण त्याच्या खाली कंद बघा, हा इथे पण आलाय. आणि एक निसर्गातली बायोडायव्हर्सिटी तुम्हाला दाखवतो. ह्या बघा या काड मुंग्या आहेत, चावल्या ना तर रडायला होईल. इथे काड मुंग्या आहेत, काड मुंग्या आहेत. खरं तर मुंग्यांचं एक वेगळंच सायन्स आहे. त्यांची युनिटी, त्यांचं काम करण्याची पद्धत. कधी कधी असं वारुळ वगैरे दिसलं मुंग्यांचं किंवा रांग दिसली ना, मी बघत बसतो. मला खूप आवडतं. कोणाकोणाला असं आवडतं कमेंट करून सांगा. कारण मी पूर्वी असं फिरायला वगैरे जायचो त्यावेळी असं काही ना काहीतरी निसर्गात पाहायला मिळायचं. सो चावली तर भारी पडेल. काडमुंग्या आहेत आमच्याकडे गावाला, या काळ्या मुंग्यांना काडमुंग्या म्हणतात. चावली तर मस्तपैकी वेदना होतात. चला इकडे बघा रानकेळीचा कोका बघा कसा आलाय, खतरनाक. किती सुंदर वाटतोय. आणि ही जी आहेत बारीक बारीक ही केळी आहेत आणि हा कोका, याची भाजी पण करतात बरीच मंडळी. पण बघायला बघा कसं वाटतोय, एकदम ब्रह्मकमळ असल्यासारखा. म्हणजे कमळाच्या पाकळ्या असतात ना तसा वाटतोय. खूप सुंदर. आता ह्याची भाजी करतात आणि कशी बनवतात कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. मस्त आहे. हे अननस लावलेस काय? हे बघा अननस लागवड पण केली आहे आमच्या. सकाळी यायचं शेतावर आणि मस्तपैकी काय ना काहीतरी छोट्या गोष्टी करायच्या. आता इकडे आहे ना आमच्या शेतावरतीच बघा, इकडे मिरच्याचं झाड लावलंय आणि त्याला मिरच्या बघा किती आल्या. हे आहे गावाकडचं वातावरण, सुंदर हिरवगार आणि झकास. पाऊस थोड्याच वेळात येईल बघा. आता ही बांधावर अली घातलीत ना ती बघा कशी आलीत, मस्तपैकी छान अशी मोठी होतात. इकडे भेंडा, गवार, पावची म्हणतो आम्ही त्याला गावठी भाषेत, अशी सगळी लागवड केली आहे याने. हवा बघा, वाऱ्याचा आवाज बघा. मंडळी गावाकडे कसं पावसाळ्यात वादळ वारं होत असतं आणि हे बघा हे लाईटचे खांब बघा, पोल बघा, कधी झाड पडतं, कधी लाईट डिस्कनेक्ट होते. तर खरं तर लाईट नाही तर मग सगळीच कामं ठप्प होतात. पण इकडे महावितरणाचे सचिन आगरे साहेब आहेत आणि खरं तर अक्षरशः विजेबरोबर खेळणारी ही मंडळी आहे. ऊन वारा पाऊस काहीच बघत नाही. पावसात लगेच कुठे काय झाड पडलं, कुठे वाईट डिस्कनेक्ट झाली, यांना फोन येतात आणि ते आपल्या सेवेसाठी तत्पर उभे राहतात. काय साहेब ह्या वर्षी काय आज कालपासूनचा अनुभव, वायर वगैरे तुटले होते असं ऐकलं? कालपासून तर खूप त्रास झाला. म्हणजे 2 दिवस पावसाची एवढी वारा खूपच होता, बरोबर. त्याच्यामुळे झाडं पडणं आणि त्याच्यावर पोल तुटणे. आज तर ते 2-3 दिवस धावापूर एरियामध्ये तर एवढी झाडं पडली. आज तिकडे 5 पूल पडलेले आहेत बापरे. एरियाकडून. आता आणि आपल्या इथं हरेकवळीमध्ये 2 ठिकाणी तिकडे वायर तुटले होते, त्या जोडून सगळं क्लिअर झालंय. बरोबर. तिकडे पण एरंडोळीत पण वायर तुटली, ती पण जोडून झाली आहे. बरोबर. आणि तिकडची दोन्ही कामं झाली. पंपाची आज लाईट, पंप तुमचा 3 दिवसांत चालू झाला पाण्याचा. अरे वा, थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्ही खरंच जी काही सेवा पुरवताय, म्हणजे अक्षरशः म्हणावं लागेल जीवावर खेळून जी काही सेवा पुरवताय, ऊन वारा असू दे, आता वादळ वारा असू दे, पाऊस असू दे, लाईट गेली की तुम्हाला प्रचंड फोन येत असतील. खूपच इकडे लाईट गेली तिकडे, त्यावेळी तुमची धावपळ होत असेल एवढं मात्र नक्की. पण तुमचा जो काही संपूर्ण स्टाफ आहे महावितरणाचा, तुम्ही जे काही लोकांसाठी सेवा देता त्याच्यासाठी तुमचे आभार. कारण एवढ्या पावसामध्ये विजेबरोबर खेळणं साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी तुमचे आभार, धन्यवाद. तर हे होते महावितरणाचे कर्मचारी
शाळेला पण सुट्टी दिली आहे. वादळी वाऱ्यासहित पाऊस पडेल म्हणून शाळांना देखील सुट्टी आहे. आज सोमवार असून देखील पिहा देखील शाळेत गेलेली नाही, घरी आहे, मजा मस्ती करते, धमाल करते. चला, हे आहे गावाकडचं वातावरण. झकास, मस्त. कुठेतरी फिरावं जावंसं वाटतंय, धबधब्यावरती किंवा कुठेतरी असं. निसर्ग, पावसाळ्यातला निसर्ग निहाळणं किंवा बघणं एक मोठीच म्हणतात ना, एक वेगळाच आनंद असतो. बघणं आणि ते एन्जॉय करणं, याच्यात मजा काही वेगळीच आहे असं. चला, विहाला सुट्टी आहे म्हणून विहा बघा मस्ती करायला मोकळी आहे. तिला धावायला भरपूर आवडतं. ये पाणी असतं ना. ये 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 आम्ही जातोय ये ये. धाव 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 धाव. ये, चलो. तुला रनिंग आवडते भरपूर. पडशील वरती जाते. तिकडे कोण नाही. कोण नाही तिथे. कुठं जाते. कुठे जाते, कुठे जायचंय. आहे ना, मे महिन्यामध्ये इकडे खेळायची ना, तिला आठवण झाली इथे खेळाय. ए पडली पडली पडली. कोण नाही तिकडे. हा 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 हा, मस्त हवा येते ना सोनाली. सोनाली तुझी टिकली काढली बघ वियाने. पडली. ए ओय 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 ओय. अरे तिकडे एंड्स आहे, त्याच्यावर शेवाळ आहे बघा इथे साचलेली. ही पडेल विया म्हणून तिला धावायला नाही सांगतो, पण ते आता पळू दे, तिला पण कळलं पाहिजे. पड पड, तू बिंदास पड. लागलं पण पाहिजे ना, तेव्हाच माहिती पडणार. चला चला घरी बघ. चल चल घरी चला. हे बघा हे बघा हे बघा, हे तिचे असे बागडण्याचे दिवस आहे म्हणायचे. त्याच्यामुळे ते मस्त की एन्जॉय करते. शाळेला नाही गेलीस. ए म्याव पण आलं. म्याव आला. म्याव. ए म्याव आला विया बरोबर खेळायला. ये ए ए ए माझ्याकडे येणार. ए हळूहळू पकड तिला. असू दे विया. बियाची मजा मस्ती चाललंय. या या. ए बांधाच्या बाजूला जाऊ नको, इकडे. म्याव गवत खात आहे. म्यावचं पोट डिस्टर्ब आहे बघा. चल बिया, तिला खाऊ दे ना. ये. हा, पाडलंस तिला. हा, कॅटीला उचल उचल. कॅटीला पकड. तिला ई ई ई ई ई ई. शेपटी नको धरू, चावेल. ये ये. आता चावत नाही याला. हे माझ्या पाया खालून गेली. बघूया. उचल. उचल, तू पडलीस तरी चालेल. चल उचल पटकन. ये इकडे बघ. दाखव दाखव. म्यावला उचलून आणला. म्याव. होय 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 म्याव. वियाने पकडलाय तुला. सोड सोड आता. आता सोड 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 म्हणते. सोड मला म्हणते. चला 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 चला. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. चल पळ पळ. ती येईल येईल. चल तू येईल. चल तू विया. ऐकणार नाही बघा, तिच्या पाठी पाठी धावत असते. येईल येईल. ई ई ई. ए शेपटी नको ओढू. शेपटी नको ओढू. चल येईल ती. इथे पडशील बघ. चौकात चल बा. ये ये ई ई. ती बा आली. ती बा आली. ती बा आली. आपली म्याव येणार ना. चल ई कर ई कर. चल बोलो. ई ई ये ई ई ई. ये ये. चल ये. आली आली आली. भागो भागो. ई ई ई ई. चल 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 चल. अरे अरे आली आली. ई ई ई. कसं बोलवतात. ई ई. आली 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 आली. चला चला. बुवा नाही आलाय. म्या बुवा नाही आलाय. चल ये. मंडळी चला घराजवळ आलोय. घराजवळ बघा एक औषधी वनस्पती दिसली. रोज उठून आपल्याला समोर दिसतं, तो म्हणजे अडुळसा. अडुळसाला खरंच दुर्लक्षित करतात अजून पण गावाकडे लोक. खोकला वगैरे झाला तर पूर्वीची लोक याचं
सर्दीवरती वापर करत याचा रस पित असत. आणि त्याचबरोबर ह्या तुळशीचा रस पित असतं. आता माझ्या घराभोवती आहे ना बरेच अशा तुळशीची झाडं, अडुळशाची झाडं अशी आहेत, जास्वंदाचं झाड आहे. तर औषधी झाडं तर आपल्याकडे आजूबाजूला परसामध्ये भरपूरच आहेत. चला घ्या, मस्ती करते वाटतं. घ्या, राहू दे तिला, मॅवला उचलू नको. चावेल चावेल, सोड सोड तिला, सोड सोड. कुठे उचलून नेतेस तिला? अरे येऊ दे तिला. सावकाश सावकाश, तोल सांभाळ पहिला स्वतःचा. चल उघड तू दरवाजा. हा उघड, चल. सोड आता, सोड तिला. कॅटीला सोड. लाईट गेली आहे. आत्ताच महावितरणाचे कर्मचारी येऊन लाईट सुरू करून गेलेत. मंडळी, बऱ्याच दिवसाने आम्ही मामीकडे आलोय, आमच्या मामाच्या घरी मामीला भेटायला. विया लागले खेळायला. विया ओरडू नको, इकडे बघ. विया सगळी खेळणी काढलं ना दादूची. बहिणी काय म्हणते, पाऊस पाणी काय म्हणतोय? हे आमचे आहे मामी. मामी बरी आहेस ना? बऱ्याच दिवसाने आलोय त्याच्यामुळे मी ओरडा पण खाल्लाय. चला चहा घेऊया मस्तपैकी. बाहेर पाऊस पण पडतोय, गरमागरम चहा पितोय आपण. आणि वाडीमध्येच मामी असल्यामुळे कसं जाऊन येऊन असतो, पण यावेळी कसं बाहेर थोडंसं जाणं झालं होतं, तर बऱ्याच दिवसाने मी आलोय. चला चहा घेऊया मस्तपैकी छान असा. मंडळी, संध्याकाळचे वाजले 5:30. आत्ताच आपण मामाच्या घरातून घरी आलो आहेत. आणि पाऊस दिवसभर म्हणतात ना थोडासा येऊन जाऊन आहे. पूर्ण काळोख आहे, ढग आहेत, पण तेवढा जोरात काय पाऊस अजूनपर्यंत पडत नाही असं मला वाटतंय. काही ठिकाणी रायगड जिल्ह्यात तर भरपूर पाऊस पडतोय. पण बघा, आमचा हा गोवण भरून येत नाही ना, असं पाणी चालू नाही राहत ना, तोपर्यंत आम्ही काय म्हणतो पाऊस पडलाच नाही. असो मंडळी, तुम्ही कोकणातून कुठून आहात आणि तुमच्याकडे पाऊस किती पडतोय ते देखील कमेंट करून सांगा. आणि शहरात देखील काही मंडळी असतील, मुंबई म्हणून का पुणे म्हणून का, तुमच्याकडे पाऊस किती पडतोय ते देखील सांगा. आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातून तुम्ही कुठून असाल तर पाऊस तुमच्याकडे किंवा काय, किंवा पूर परिस्थिती आहे की किंवा काय, कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आजच्या दिवसातला हा व्हिडिओ. आता पाठीमागे शक्तितुऱ्याची गाणी ऐकायला येत असतील. आमच्या घरी हीच गाणी वाजतात बुवा. तुमच्याकडे कसली गाणी लावता तुम्ही सकाळ संध्याकाळ कमेंट करून सांगा. आमच्या गावाला तर आम्ही शक्तितुऱ्याची, नमनाची गाणी ऐकून मोठे झालेलो माणसं आहोत, तर चालू असतात. चला मंडळी, तुर्ताचा व्हिडिओ आपण इथे समजा. व्हिडिओ कोकणातला अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, ही गाणी ऐकली ना की वेध लागतात गणपती बाप्पाच्या आगमनाचे. चला टाटा.